थंडी गावी खूप म्हणजे खूप आहे आणि इकडे आमची जरा वरती डोंगरावरती घर असल्यामुळे आमच्याकडे वारा पण खूप. इकडे बघा आजीबाई आहे आमची आणि इकडे आजोबा आहेत. आमची आजीबाई पान सुपारी खायला बसली. चहा झाली आजीची की पान सुपारी झाली. गावच्या माणसांची पहिल्यापासून. आणि इकडे आजोबा आहेत आमचे. आता जरा आज कचरा बिचरा मारून जरा आता आहेत वॉकिंग करतायत, चालतायत. आता भाऊ तुम्ही बाहेर बसा उन्हात, जरा बरं वाटेल. आता सूर्य येतोय बघा. चला मी पण आता मस्त इकडे चहा घेतो, काळी चाय. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. मी आकाश कांबळे, कोकणचा मुंबईकर. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आलोय गावी. 2 दिवस झाले. एक आधी ब्लॉग पडलाय आणि आता हा दुसरा ब्लॉग. तर मी गावी माझ्या कामासाठी आलो होतो आणि आज गावचा हा माझा दुसरा दिवस आहे. आणि असंच आलो होतो अचानक. तर मस्तपैकी आज सकाळच गावचं वातावरण खूप भारी असतं. गावी थोडी थंडी आहे. काल तर आलो पहिल्या दिवशी, त्या दिवशी खूपच थंडी होती. आज थोडी आता सकाळी होती, आता कमी झाली. आणि ह्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. गावच्या गमती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसभराचा पूर्ण प्रवास, जर्नी, दिवसभराची माझी गावी आल्यावर कशी असते ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर बघू शकता असं आमच्या वाडीचं वातावरण आहे. पाठीमागे बघू शकता. आणि हे पाठीमागे दिसतंय ते आमचं घर. हा बघा इकडे कुत्रा आला. हा बघा इकडे या. मला कुत्रे खूप आवडतात. मला खूप. वातावरण बघा किती शांत आहे. एवढं शांत वातावरण मुंबईमध्ये तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. तर हे असं वातावरण फक्त गावीच असू शकतं. आणि बघा हे आमची वाडी. पावसाळ्यात इकडे पूर्ण हिरवं गार असतं. आता उन्हाळ्यात आमच्याकडे अशी स्थिती आहे आता आमच्याकडे. आणि इकडे काम चालू आहे. माझ्या चुलत भावाचं घर बांधतायत, म्हणजे माझ्या काकीचं घर बांधतायत इकडे. तर तिकडे घराचं काम चालू असल्यामुळे काकीने आमच्याकडेच राहते इथे. हे बघा सगळे इकडे ठेवले. अर्धवट झालंय बहुतेक, अजून वरती बाकी आहे. मी कालपासून आलोय पण दिवसभर फिरतोय, बघायला गेलोय नाही आतमध्ये. इकडे आमची काकी बघा. काकी पाणी मारायला लागतं ना सकाळीच, म्हणून आमची काकी पाणी मारते. इकडे काम चालू आहे सगळं. हे बघा दरवाजा पण लागलाय, मेन दरवाजा. म्हणून हे बघा इथे हा जी जागा आहे ती इकडे जिन्यासाठी वरती जिना असणार आहे इथून. आणि घराचा आराखडा मस्त केलेला तयार. बघा आमच्या भाऊचं प्लॅन आणि काकाचं प्लॅन, असं दोघांचा प्लॅन आहे हा. हे बघा इकडे जिन्याच्या आतमध्ये आलं तर हा हॉलची एंट्री इथनं. हा इकडे एक रूम आहे. हा इकडे रूममधनं तुम्ही, हा इकडे हॉल आहे, असा हॉल आहे. इकडे देव रूम आहे, तिकडे खिडकी असणार आहे. अजून पूर्ण काम झालंय नाही. आणि हे बघा ही सिस्टम मला आवडली. 3 दरवाजे एकदम तिथे समोर बाजूला आहेत. इकडे आपलं हे आहे बाथरूम, म्हणजे आंघोळीसाठी मोरी वगैरे इकडे आहे. ही थोडीशी छोटीशी चेंजिंग रूम केली नाही. तिकडे आतमध्ये मोरी आहे, ही चेंजिंग रूम. आणि हा एक इकडे एक्स्ट्रा रूम, म्हणजे कोणाला गपचूप मागच्या जागांना जायचं असतं. गावी मागचं दार असतं घराला, त्याच्याशिवाय घराला शोभा नाही. तर मागचं दार आहे इकडे, हे ह्या रूमचं इकडे आहे. म्हणजे आम्ही आवाज दिलो ना आमच्या घरात ना, तर इकडे पटकन येईल. तर इकडे आहे. आणि हा एक इकडे अण्णा पाणी मारतोय. हा इकडे बेडरूम बनवलाय. काम चालू आहे अजून, हळूहळू पूर्ण नाही झालंय. पूर्ण झाल्यावर मी गावी आलो की तुम्हाला एकदम टकाटक दाखवेन सगळ्यांना. पण मस्त आहे, घराचा आराखडा मस्त केलाय. बघा दरवाज्यातनं समोर, आमच्या कोणाच्या पण दरवाज्यातनं समोर बाहेर पडलत ना तुम्ही,
तर तुम्हाला मस्त समोर असा नजारा पाहायला मिळतो. हे बघा 12 वाजता सुट्टा बघा. भारी आमची पोरं निघाली शाळेत. हे बघा आमची पोरं निघाली बघा शाळेत. एक 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 घरातनी बाहेर पडतायत पाण्याच्या बाटल्या घेऊन. बाय तुम्ही दप्तर नाही नेत का? आज शनिवार आहे म्हणून. मग तुम्हाला लवकर सोडणार. आयला भारी आहे. असंच बोलवतो तुम्हाला एक पुस्तक घेऊन. आयला भारी आहे ग. बघा आमच्या वेळी कसं होतं की आम्ही सकाळी 7:30ला शाळा भरायची आणि 10:30ला सुटायची. तुमची किती वाजता भरते? 9 वाजता. अच्छा, आता चेंज केलं आहे आमच्याकडे. 9 वाजता भरते. बरं आहे ना, पोरांना झोपायला पण पाहिजे ना जरा सकाळी. म्हणून यांची शाळा 9 वाजता भरते आणि 12 वाजता सुटते. होय ना? भारी आहे. आमचं पाण्याची बॉटल घेऊन निघालाय. गावी आलो तो माझ्या व्हिडिओमध्ये एकतरी कुत्रा असतोच आमच्याकडे. मागे एक होता तो वाघण नेला त्याला बिबट्यानं. आमच्या वाडीपासून खाली शाळा आहे ना, आमची मराठी शाळा 20 मिनिटं लांब आहे. 20 मिनिटावर आहे. 20 ते 25 मिनिटं लागतात चालत. आणि आमची आता छोटी छोटी मुलं आमच्या वाडीतली पोरं खाली चालत जाणार आहे एवढा वेळ. आम्ही पण चालत जायचो, पण आता ही पण चालतच जाणार 20 ते 25 मिनिटं इथनं आमच्या वाडीतनं. आणि आमचं हायस्कूल आमच्या इथून पाऊण तासावर आहे, 45 मिनिटं. तेवढं आम्ही चालत जायचो इथनं. आम्ही हायस्कूल पण वाघंबेमध्ये केलं. वाघंबे म्हणून आहे. तर इथनं आमची एक बहिणाबाई पण अजून पण चालत जाते तिकडे. 1-2 जणी आहेत आमच्या वाडीतल्या, त्या आता चालत जातात तिकडे वाघंब्यात. पाऊण तास लागतो बरोबर इथनं चालत जायला. आणि तिकडे हायस्कूल आहे. अजून इकडचे 2 कार्टून बाहेर नाही पडलेत. आता इकडचे 2 कार्टून बाहेर पडतील. हा बघा, एक कार्टून बाहेर पडला. कार्टून आला एक. आमच्या वाडीतला एक कार्टून आहे. हा बघा, एक पहिल्या कार्टूनचा भाव दुसरा कार्टून. आपण एक पुस्तक वही घेऊन चाललाय. एकच पुस्तक ना, दप्तर नाही ना. भारी भारी आहे की आताच्या पोरांना. खूप काम केलं गावी. हा बघा, हा सकाळपासून आधीच गावी येऊन पहिले तर हा बांध कोसळलेला होता. तो आज सगळ्या दगड्या व्यवस्थित लावल्या. आता बघा व्यवस्थित जरा वाटतोय. तिकडे दुसरीकडे गेलो होतो तिथे पण जरा कोसळला होता, पडला होता बांध. तो पण जरा व्यवस्थित केला. आम्ही फॅमिली मुंबईला असतो ना, त्याच्यामुळे गावी तसंच राहतं सगळं पसारा. हा बघा, हा माड खाल्ला, चांगला झाला होता. तो साप खाल्ला गुरांनी. हा बघा, त्याचा हा सुरा असताना तोच खाऊन टाकला. आज सकाळी पाणी घातलंय, पण माहीत नाही तो जगेल की काय. तो ह्याची पण खालच्या फांद्या होत्या ना झापा, त्या खाल्ल्या. आता ह्या वरती आहेत म्हणून त्यांचं तोंड नाही पुसलं गुरांचं, म्हणून ते इकडे बाकी यायचे. हा व्यवस्थित आहे जरा. आता ह्याला पण सकाळी पाणी घातलं. आणि हे इथे आहेत 2. हा इथे कढीपत्ता आहे. खूप दिवसानं चढलो नारळीवर. हे बघा, हाताला लागला. इकडे नारळ काढलेलं नारळावणी इकडं. आणि आता इकडे खातो आहे खोबरं. शेला काढलेली शेला आहे बघा. पाणी आहे इकडं, ह्याच्यात पण आहे पाणी. एक कडा आधी प्यायला मी, पाणी नाही अजून आहे. आता इकडं कोवळं कोवळं नारळ आहे. बघा आमचा नारळावर चढणारा माणूस खोबरा खाणार. खोबरा खाताय. भूक लागलेली जोरात नाही. मला तर पाणी पाहिजे. लय भारी पाणी आहे, गोड गोड. लिवडचा आम्ही नारळ काढलेली 2 शेला, पण ती काय थोडी जुनावलेली होती. ह्याच्यावर बघा इकडे सोडलेली.
ही नारळ सोलायची मशीन आहे. करड्यातनं पाणी पितोय. माडी आंबील. चला हा एक नारळ मस्त काढला होता. त्याच्यात पण भरपूर पाणी होतं. आता मस्तपैकी नारळ काढून आम्ही शेराबीला काढून नारळाचं पाणी वगैरे पिऊन बरं वाटलं जरा गारगार मस्त. आता पुढचा काहीतरी प्लॅन करू. नंतर याची कपाडा विपाडा उचलायचीच आहे. चला मित्रांनो, आमचं अचानक पार्टीचा प्लॅन झालाय वाडीत. चिकन मटन आमचा अचानक पार्टीचा प्लॅन झालाय वाडीत. पार्टी करायचा. आम्ही आता चालू आहे अब्दुलीत चिकन आणायला. तर आमचा कधी पण प्लॅन होतो. चला आमच्या इकडे पाठीपुढे घर आहे. आता आम्ही चाललोय पण चिकन आणायला. चिकन यावेळेस कोंबड्या नाही आणणार आहे. गणपतीत कोंबड्या आणलेल्या होत्या. आता चिकन आणणार आहे. आपल्या 4 वाजले. 4 चालले मार्केटमध्ये अब्दुलीत. काय काय आणणार आहे. तिथे काय वाडीत जास्त माणसं नसतात. त्याच्यामुळे कमी मटण आणि चिकन आणलेलं तरी होऊन जाते पार्टी पटकन. चला हे बघा, आमच्या इथनं आता अब्दुलीत जायचं असेल ना तर थोडंसं घरातनं बाहेर पडलात की थोडासा फक्त जरा चांगला रोड आहे. नंतर मग असा खराब रोड चालू होतो. हे बघा हा आता गॉगरमध्ये हा गॉगरला जाणार आमच्याकडून किंवा गॉगरला अब्दुली तळी साईडला जाणारा हा आमच्याकडचा मेन रोड आहे. पण ह्या रस्त्याची अवस्था बघितलीत ना, एवढी बेकार आहे अवस्था ना. जर इकडनं डिलिव्हरी बाई जर जात असेल नेत असेल तिला तर त्याची डिलिव्हरी रस्त्यातच होणार. आणि आजारी माणूस असेल तर त्याचं पण तसंच आहे. आजारी माणसाला कोण नेत असेल कुठे हॉस्पिटलमध्ये तर त्याचा जीव अर्ध्यातच जाणार रस्त्यात. तो अर्ध्यातच गुट करणार. अशी या रस्त्याची अवस्था आहे. आणि हा मेन रोड आहे. हा पहिला मेन रोड गॉगरपर्यंत जाणार हा आमच्याकडून दोडोलीतून. अब्दुली मासू ते दोडोलीतून असं वाघांबे वगैरे हेदवी वगैरे करत गॉगरला जाणार हा मेन रोड आहे. अशी त्याची अवस्था आहे. जरा विनंती आहे आमदार कामदार सगळे आहेत त्यांना की गव्हर्नमेंट लोकांना विनंती आहे की हा रस्ता जरा या रस्त्याकडे लक्ष द्या. कारण कोकणचा विकास हा ह्या रस्त्यांवरच अवलंबून आहे. म्हणून जरा कोकणातले रस्ते जे आहेत ते जरा दुरुस्तीकडे किंवा दुरुस्त करण्याकडे जास्त लक्ष द्या. कोकणातील आमदारांनी खासदारांनी ह्या रस्त्यांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण कोकणचा विकास हाच आपला कोकणचा विकास हे जर ध्येय असेल तुमच्या डोळ्यासमोर तर हे पहिले रस्ते आपले कोकणातले आहेत ते नीट केले पाहिजे. आणि त्याच्यावरच आपल्या कोकणचा विकास हा अवलंबून आहे खूप जास्त प्रमाणात. चला तरी पण जातो. आपला सामान्य माणूस आपला सकाळी डुगडुग्यातनं बाहेर पडतो टमटममधनं. टक 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 टमटममधनं बाहेर करून डुगडुग्यातनं जातो. आणि ज्याची बाईक असते त्या सगळं गडवत नेतो. बाईक काय करणार, पर्याय नाही हो सामान्य माणसांना. काय झालं रे, कळलाच नाही टायर बघता हो पंक्चर करायला काय ना ऍक्सिडेंट झालाय ना ऍक्सिडेंट झालाय ना तिथं हे अब्दुलीत मार्केटमध्ये आलोय. मी आलोय मंगळवारी. चला मित्रांनो आलोय अब्दुलीत. आता इकडनं नेतो चिकन वगैरे घेतो. शनिवार आहे आज. संध्याकाळच्या अब्दुलीत एवढी गर्दी नसते. सकाळी असतात माणसं, संध्याकाळची कमी असतात. आता वाजले 4:30-5 वाजले. चला मित्रांनो घेतलेलं आहे इकडे चिकन पण घेतलेलं आहे. कांदे बिंदे सगळं घेतलेलं आहे. काय काय या अंडी पण घेतला नाही जो आज. गाडीवरनं घरात जातील तेव्हा म्हणायचं, नाही तर गाडीवरच त्याचा ऑमलेट होणार. अब्दुलीतलं मित्रांनो फेमस दुकान आमच्याकडचं नेटके बंदूक. नेटक्याकडे जातात म्हणतात ना ते इथंच. नेटक्याकडे काही जाता बाय, नेटक्याकडे काही जाता बाय. कोणाला पण विचारलं ते कुठे जातो तर नेटक्याकडे जाऊन येत आहे. तर हाच तर दुकान. भाजीपासनं ते दारवाच्या थेंबापर्यंत सगळं काही इथे भेटतं हो.
म्हणून तर कोण सगळं बोल कुठे नेटक्याकडे गेलाय कुठे तर नेटक्याकडे गेलाय. नुसता वडा आणि चाय. आपण पाव खात नाही. ह्याला सगळीकडे स्कॅनर पाहिजे. सगळीकडे जातो तिथे स्कॅनर मागतोय हा. कारण कॅश वापरत नाही. हा मोठा माणूस आहे ना. आम्ही आपले 1-1 2-2 रुपये आलो. अंडी घेऊन जातोय 10, बाकी तरी 15. आता घरात जाऊन फ्राय राईस बनवणार आहे. आमचं सगळं सामान घेऊन झालंय आता आणि आम्ही आता घरी चाललोय. मस्त चहा घेतोय. मला परवा आवडला होता चहा म्हणून मी आज परत आलो इथे चहा. तर मित्रांनो आबलोलीतनं जाऊन आलो घरी. थोडं चेंज केलं आणि आता चाललोय खाली चिकन साफ करायला. चिकन बारीक करून देणार. आज पार्टी आहे आमच्याकडे. चला जाऊया खालच्या घरात प्या. पार्टी चालली. थंडीत कुडकुडते काकी. अरे नाही तू हा इकडं आमचं टोपाला लिहून घेणार इकडं आहे. चिकन फेमस. कोण आता थोड्या वेळाने ह्या टोपात चिकन बनणार आहे. या तुम्ही पण खायला सगळे. तू कशी कुक आहेस ना मग. तू घालशील जरा सोयचाच पुरण ना गे मग. तेवढ्याला ते हो पुरेल तेवढा. हो जरा ठेवून कट करणार काय. जरा टेस्ट येईल आणखी. पेपर उडाला झालं. चिकन नाही उडायला पाहिजे. काय काय ते हा बायताकडेच भेटला. पण खडा मसाला. पेज नाही पेस्ट. पेज अद्रक लसूण पेज. अरे पेज नाही घे पेस्ट म्हणजे त्याची पेस्ट बनवलेली असते. हा आला आणि लसूण तशीच. हा तेच फक्त काय ते बारीक केलेले असते बस. हा हा ही पेस्ट करतात. गणपतीतल्या पार्टीत आमच्याकडं पुरुष मंडळी कुक होते. आज इकडे श्वेता काकी कुक आहेत. हा असं ते बोलू दे काय नाही. बोला ते बिंदास. मनी मावशी या 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 या. चंदू आवाज देते तुला. नाही गेला. फोड द्या मटणाची फोड द्या. या इकडे ये. बोल चला होईल तेवढं होईल. एवढ्यालाच बसला. ते राहू दे आता. चल हळूहळू टाक घे. नाही चंदू पकड पकडते हे पकड परत पकडतो.
हा धुलीला आहे. पाणी मारी ना त्या वाखडा हा टपात धुवून काढलेली. अगदी कागद गेला तर कॅन्सर हा नाही वसाड्या कागद बघ तू बाकी टीव्हीवर सगळं बघताव ना. हा नाही घेऊ आता रूल नवीन काढलं काय करू काय टीव्हीवर ऐकत नाही ग. बघ आपण म्हणे पाला नाही द्यायला. असू दे ही करा ना. आमच्या घरात कधी नाही मटण घाली. चौघाचं तेवढा घालतो असा नाही. वत काकी पाणी वत शिजायला लागेल. असं पण तो आपलं टोप लहानच आहे ना. धो वाटला वरती आहे बघा हाताशी पती का. असू दे. इकडे कड आलाय मस्त पैकी. या आज आमच्याकडे पार्टीचं जेवायला या सगळे. आमच्याकडे आज पार्टीचं जेवायला या सगळे. मस्तपैकी चिकन बनतंय तिकडे. आज मस्त जेवतील आज सगळे वाडीतले आमच्या एकत्र येऊन. अनायशी मी पण गावी आलोय आणि पार्टीचं चिकन खायला मिळतंय. मजा येणार. एकत्र बसलो सगळे वाडीतले जेवायला तर मजा येतेच. ते सगळ्यांनाच माहित आहे. इकडे मस्तपैकी चाललंय चिकन. चला या तुम्ही सुद्धा. इकडे झालेलं आहे आमचं चिकन रेडी. या तोंडाला पाणी सुटलंय. कधी एकदा खातोय असं झालंय. चला या मंडळी जेवायला या आमच्याकडे. इकडे जेवायला बसले. हा माझा आहे वाट तिथे. सुरुवात ऑलरेडी सुरुवात केली. चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि मी आता घरी चाललोय झोपायला. तर पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. लव यू ऑल. बाय बाय.